ओके, तर नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एकदम पॉवरफुल लर्निंग व्हिडिओमध्ये. तर आपण ॲक्च्युली क्लास घेणार होतो, पण क्लासचं थोडंसं प्रॉब्लेम येत आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी आपण क्लास घेऊया. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपली लर्निंग थांबली पाहिजे किंवा आपण शिकायचं थांबलं पाहिजे. ओके, प्रॉब्लेम येत राहतात, टेक्निकल एरर असतात छोटे छोटे. तर इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बेसिकपासून घेऊया, की ज्यांनी पण नवीन इंडिकेटर आत्ता ॲक्सेस घेतलेला आहे त्यांना पण सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि सेम जे पण एक्सपिरियन्स आहेत, म्हणजे जे 1 आठवडा झालं किंवा 1-2 आठवडे झाले असतील किंवा 1 महिना झाला असेल, तर त्यांना पण सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. ओके, तर ह्या ठिकाणी बघा, त्या दिवशी ही जी CPI न्यूज होती, तर CPI न्यूजपासून जे गोल्ड पडत होतं, तर त्याचा आपण जेव्हा बॉटम काढला तेव्हा पिन पॉईंट आपल्याला हा बॉटम भेटला इथे. ओके, तर ह्या बॉटमपासून आता मार्केटवरती चाललं आहे. तर ते कुठपर्यंत जाणार आहे, त्याच्यानंतर ना आपल्याला आज कशी मुवमेंट कॅच करता आली असती या साईडची ते बघू. ओके, तर कालच्या परवाच्या मीटिंगमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचं आहे. तर समजा आता या ठिकाणी आज रोजी मार्केट इथं पण झालं आहे, थोडंसं पुल खाली आला, त्याच्यानंतर कंटिन्यू अप साईडला चाललं आहे. ओके, तर अशा वेळेस एक ट्रेड मी तुम्हाला शेअर केला होता. जर तुम्ही थोडंसं झूम करून बघितलं तर ह्या ठिकाणी तो ट्रेड होता पिन पॉईंट इथे. इथून जो ट्रेड होता तर त्याच्या खाली परत मार्केट आलंच नाही आहे, कंटिन्यू अपसाईडलाच गेले आणि आता एक रिट्रेसमेंट प्रॉपर आली आहे आणि त्या रिट्रेसमेंटच्या नंतर परत अपसाईडला चाललेलं आहे. ओके, तर मी कसं काय हा ट्रेड इथं फाइंड केला होता ग्रीन लाईनच्या इथे, तर त्या पण गोष्टी आपण बघू. तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, जो पण बॉटम आहे तो बघणार इथून. आता हे बॉटमची कॅन्डल कोणती आहे, ही कॅन्डल आहे 17 जुलै 11:30ची. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये जाणार आहे, मी 17 तारीख टाकणार, इथे 11:30 करणार. 11:30 केल्याच्या नंतर ना मला अपसाईडची रेंज पाहिजे. एंटर केल्याच्या नंतर मला एक रेंज बघायला भेटते. तर तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की जेव्हा पण अपसाईडला आपण बॉक्स ड्रॉ करतो तेव्हा इथपर्यंत करतो. हे जे तुम्हाला बॉक्स दिसतोय बॉक्सच्या बॉटमपर्यंत करतो आणि जर बॉक्सला ब्रेकआउट केला असेल तर मग आपण काय करतो, डबल स्ट्रक्चर घेतो. कुठून इथून ते इथपर्यंत डबल स्ट्रक्चर, म्हणजे आपण बॉटम जो आहे बॉक्स त्यालाच मिडल पॉईंट धरतो आणि त्याच्याच डबल स्ट्रक्चर आपण अपसाईडला घेतो. ओके, तर इथून जर तुम्ही नीट बघितलं तर हे डबल स्ट्रक्चर अशा प्रकारे आलेलं आहे. आणि ह्याचा जर आपण 75% जर एक रेजिस्टन्स काढला इथून इथपर्यंत, तर एक गोष्ट आपल्याला इथं कळती आहे की गोल्डने काय केलेलं आहे, गॅप ठेवलेला आहे इथे. नीट बघा तुम्ही, या ठिकाणी गॅप ठेवला आहे आणि मग खाली मार्केट येते. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला पण मी खूप वेळा सांगितलं आहे, जिथं पण गॅप असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेम हाच बॉक्स घ्यायचा आहे आणि वरून खाली आपण ठेवू शकतो बॉडीपासून. जसं तुम्ही बॉडीपासून ठेवणार आहात, ह्या ठिकाणी बघा इथे पण एक गॅप आहे, गोल्ड अप साईडला जाऊन क्लोज झालं. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि गॅप डाऊन ओपनिंग झाल्याच्या नंतर टोटल रेंजच्या 75% पण सपोर्ट होता. म्हणजे आपल्या जो बॉक्स घेतला आपण त्याच्या 75% सपोर्ट होता. आणि सेम बॉक्स जर तुम्ही इथे खाली ठेवला तर मी तुम्हाला कंडिशन 2 सगळे शिकवल्यात, इनकम्प्लीट स्ट्रक्चर आणि अजून एक आहे की गॅप असेल, इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर मार्केट खाली येतं आणि जो पण पहिला बॉक्स असेल आपला त्याच्या 50% पासून पिन पॉईंट सपोर्ट घेऊन मार्केटवरती जातं. तर इथे त्याच ठिकाणी ही कंडिशन लागू झालेली आहे. ओके, तर मार्केटने प्रॉपर इथं गॅप ठेवल्यावरती रिट्रेसमेंट दिली, इथून सपोर्ट घेतला आणि प्रॉपर अप साईडला गेलेला आहे. तर इथून तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करू शकले असते एकदम बॉटमपासून ह्या ठिकाणीपासून. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता. आणि सोबतच आता गोल्ड जर वरती चाललेला आहे तर मला बघायचं आहे की वर अपसाईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे आहे. हाच बॉक्स घेऊन जर मी वरती ठेवला तर मला या ठिकाणी काय दिसतं आहे, इथे गोल्डने 75%चा पिन पॉईंट रेजिस्टन्स घेतला आणि तिथून खाली येते. ते किती खाली येते हे जर बघितलं तर हाचा सपोर्ट इथे निघेल. त्याच्यानंतर इथून वरती गेलेलं आहे, 90% प्रॉपर सेलिंग आली आहे. आणि जर ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जेव्हा पण तुम्ही आता 90% इथून खाली येत आहे गोल्ड, तर ह्याची सेलिंगची रेंज काढली तर मला हे भरपूर DM येत होते. थांबा तुम्हाला सांगतो, आधी ड्रॉ करतो मग सांगतो. तर आता ही कॅन्डल कोणती आहे, 20 जुलै 17ची कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो, 20 जुलै 17 आणि या ठिकाणी आपण 0 करू, 0 डाऊन साईड. ही कॅन्डल आपण सिलेक्ट केली टॉपची आणि मी तुम्हाला काय सांगितलं आहे की अपसाईडला आपण बॉक्सपर्यंत ड्रॉ करतो, म्हणजे जो पण बॉक्स असेल त्याच्या बॉटमपर्यंत. पण डाऊन साईडला आपण ड्रॉ करतो मिडल
म्हणजे ही जी रेड लाईन दिसते तिथपर्यंत ड्रॉ करतो, इथपर्यंत जी तुम्हाला रेड लाईन दिसते तिथपर्यंत ड्रॉ करतो. पण जर रेड लाईनला ब्रेक केला असेल तर सेम आपण रेड लाईनचाच मिडल पॉईंट घेऊन डबल स्ट्रक्चर ड्रॉ करतो. तर हे भरपूर जणांचे सकाळी मेसेज येत होते की सर हे खाली तर इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसते, मग गोल्ड खालीच येणार आहे काय, खालीच येऊ शकतं का, पेंडिंग मुवमेंट डाऊन साईडला आहे, मग तुम्ही अप साईडचा ट्रेड कसं काय दिला. तर तुम्हाला हे पण गोष्टी कळल्या पाहिजेत की जेव्हा पण गोल्ड, हे बघा आपली कंडिशन काय आहे की खालच्या साईडला जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल आणि गोल्ड जर वरती गेलं तर या पहिल्या बॉक्सच्या 50% पासून सेलिंग यायला पाहिजे होती इथून, पण आली आहे का, आली नाही आहे. गोल्डने काय केलं, सिम्पली इथं खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं, खाली आलं सेलिंगला, इथे गॅप ठेवला, 75% सपोर्ट घेतला नाही किंवा 90%चा सपोर्ट घेतला नाही, इथूनच मधून न्यूटन घेतला आणि सेम लेवलला परत डबल बॉटम तयार केला. आता मी खूप वेळा तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा डबल बॉटम तयार होतो तेव्हा गोल्ड ते स्ट्रक्चर ॲज अ कम्प्लीट केलेलं आहे असं दाखवता येईल म्हणण्यापेक्षा ते करतं डबल स्ट्रक्चर कंप्लीट. कारण जर इथे गॅप असेल आणि सेम लेवलला जर मार्केट येऊन परत तिथूनच अपसाईडला जात असेल आणि आपलं जी वरची लेवल आहे त्याला पण जर ब्रेकआउट करत असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे, एकदम सोपं सांगतो, असं मान्य करायचं आहे आपण की खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर नाही आहे, गोल्डवरती गेलेलं आहे आणि जर त्याला खाली यायचं असतं तर ही जी आपली कंडिशन आहे तिथून ते खाली यायला पाहिजे होतं. खाली इथून गेलं 50% पासून पिन पॉईंट सेलिंग यायला पाहिजे होती, पण जर त्याच्यावरती कॅन्डल क्लोज केलेली असेल तर याचा अर्थ काय आहे की गोल्ड आता अपसाईडला जाणार आहे. मग अपसाईडला जायचं असेल गोल्डला तर आपण काय करायचं आहे, लगेच हा बॉक्स जो आहे तो डिलीट करायचा आहे आणि अपसाईडची रेंज काढायची आहे. आता या ठिकाणी एकतर हा एक बॉटम दिसतो आपल्याला, इथून गोल्डवरती गेले परत खाली आले आणि हा एक बॉटम दिसतोय. तर आपण कोणता बॉटम घ्यायचा आहे, आपण घ्यायचा आहे पहिल्यांदा हा बॉटम घेऊ, इथून बघू किती वरती गेले आणि सेम जर तेच खाली येत असेल तर कुठपर्यंत आले ते पण बघू. ओके, आता ही जे कॅन्डल बघितले तुम्ही 21 जुलै 1945ची कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये जाऊन 1945 करू आपण, 1945 आणि अपसाईडचा आपण डायरेक्शन सिलेक्ट करू, एंटर करू. जसं तुम्ही एंटर करणार आहात त्या ह्या ठिकाणी बघा गोल्डने काय केलं आहे, इथून इथपर्यंत जर आपण ड्रॉ केलं तर नीट बघा तुम्ही, पिन पॉईंट 50% तर रिजेक्शन घेऊन गोल्ड खाली येते. तर अशा वेळेस आपण समजून जाऊ की वरचं जे स्ट्रक्चर आहे ते 50%चं गोल्डने कंप्लीट केलं आहे आणि पूर्ण खाली आलं आहे. तर कधीही डोक्यात ठेवायचं आहे, गोल्ड कधीही असं अपसाईडला हे बघा, गोल्ड कधीही असं टच करून किंवा पेंडिंग मुवमेंट ठेवून हा जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्सच्या 50%च्या खाली येऊन त्याच्या 50%पर्यंत सपोर्ट घेऊन वरती जातं नॉर्मली, जे की इथून गेलं पण आहे. नीट बघा तुम्ही या ठिकाणी, जे की या ठिकाणी गेलं पण आहे इथून, पण जर नीट बघितलं तर परत ह्याचाच रेजिस्टन्स घेतला आहे, खाली आलं आहे आणि अक्षरशः ह्याची पण 50% लेवलच्या खाली पण कॅन्डल क्लोज केलेत. मग अशा वेळेस मी काय करणार, परत अपसाईडची एक रेंज काढणार, कारण माझ्यासाठी मी डाऊन साईडची रेंज काढणार इथून टॉपपासून, कारण माझ्यासाठी अपसाईडची मुवमेंट जी आहे ती कंप्लीट केलेली आहे गोल्डने. का, कारण ह्या ठिकाणी कुठलं गॅप ठेवलं नाही आहे, 50%चा प्रॉपर रिजेक्शन घेऊन गोल्ड खाली येते आणि जी पण माझी लेवल होती त्याच्या पण खाली येते, कॅन्डल क्लोज केली आहे. मग अशा वेळेस जेव्हा मी डाऊन साईडची रेंज काढतो तेव्हा बघू की गोल्डने काय केलं आहे. तर ही जी कॅन्डल आहे 20 22ची, इंडिकेटरमध्ये गेलो आपण 20.5 केले ते. आता मला घ्यायचं आहे डाऊन साईडचे स्ट्रक्चर, इंटर. जसं मी इंटर करणार आहे, हे बघा, जसं मी इंटर करणार आहे टॉपपासून तेव्हा मला एक गोष्ट कळते की गोल्डने पिन पॉईंट 50%पर्यंत रिट्रेसमेंट दिलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की गोल्डने इथून अपसाईडला पण 50%चा रेजिस्टन्स दिला, कंप्लीट केली रेंज, आणि वरून डाऊन साईडला पण 50%चं पिन पॉईंट हे केलं आहे. ओके, तर सकाळी तुम्ही बॉटम इथूनच पकडू शकले असते, कारण तुमचं जर लॉजिक सेम असतं तर तुम्हाला कळलं असतं की अपसाईडला कुठली पेंडिंग मुवमेंट नाही आहे, तर तुम्ही सेलिंगची रेंज काढली असती आणि पिन पॉईंट 50%चा जर सपोर्ट घेतला असता आणि गोल्डने इथं डबल बॉटम पण बनवला आहे, हे तुम्हाला समजलं असतं. जर एक्सपिरियन्स असता तर समजलं असतं, किंवा समजा तुम्हाला समजलं पण नाही आणि गोल्डने इथं शार्प अपसाईड मुवमेंट केली. ओके, समजूया आपण की तुम्हाला इथं समजलंच नाही की गोल्ड अपसाईडला जाऊ शकतं. तुम्हाला असं वाटलं की गोल्ड ही जी सेलिंगची रेंज आहे तर गोल्ड
असं खाली येऊन परत इथं 75%ची तुम्ही वाट बघितली समजू, पण गोल्डने इथूनच युटर्न घेतला. तर अशा वेळेस काय करायचं आहे, सिम्पली आहे की गोल्ड आता खालच्या साईडला तर कुठलं पेंडिंग स्ट्रक्चर नाही आहे, पिन पॉईंट 50%चा सपोर्ट घेतला आहे. तर आपण काय करायचं आहे, ही जी रेंज आहे ते डिलीट करायची आहे आणि नवीन जी अपसाईडला गोल्ड चाललं आहे त्याची रेंज काढायची आहे इथून. कारण तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की इथपर्यंत स्ट्रक्चर कंप्लीट केलं आहे, वरती पण स्ट्रक्चर कंप्लीट केलं आहे, इथून खाली येऊन इथं पण स्ट्रक्चर कंप्लीट केलं आहे. आता इथून अपसाईडला समजा इथं तुम्ही गोल्डला बघितलं किती वाजता, 6:30 6:15 वाजता, आणि तुम्ही रेंज काढताय आता इथली बॉटमपासून अपसाईडला. तर ती जी कॅन्डल आहे ती सिलेक्शन करायची आहे. कितीची कॅन्डल आहे, 4:15ची. तर इंडिकेटरमध्ये गेलो, 21 तारीख सिलेक्ट केली, ह्या ठिकाणी 15 केले आपण अपसाईड. जसं तुम्ही अपसाईड सिलेक्ट करणार आहात तसं तुम्हाला एक गोष्ट कळते की गोल्डनी आपला जो हा बॉक्स आहे त्याला प्रॉपर ब्रेकआउट केलेला आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करता, डबल रेंज घेता. जसं की मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं, इथून मिडल पॉईंट बघा कुठला आहे, बॉक्सचा बॉटम. आणि अशा वेळेस तुम्हाला काय कळतं आहे की गोल्डने अपसाईडला खूप मोठी स्पाईक मारली आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की आपण काय करतो, 15 मिनटावरती आणि 3 मिनटावरती सेम चार्ट बघतो. ओके, या ठिकाणी इथं बघा खाली, ह्या ठिकाणी बघा, ओके, या ठिकाणी बघा. तर आपण काय केलं, 15 मिनटावरती हा चार्ट ड्रॉ केला आणि सेम जर 3 मिनटावरती येऊन बघितलं तुम्ही, तर अपसाईडला तुम्हाला प्रॉपर इथं कॅन्डल सस्टेन होऊन खाली आलेत. तर मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे की जेव्हा पण गोल्ड असं अपसाईडला स्ट्रक्चर कंप्लीट किंवा स्ट्रक्चरच्या बाहेर सुद्धा कॅन्डल क्लोज करतं, तेव्हा ते जर म्हणजे ते जर खाली येत असेल तर जो पण पहिला बॉक्स असेल त्याच्या आतमध्ये 50%चा पिन पॉईंट सपोर्ट घेतं इथून आणि मग अपसाईडला जातं. आणि तेच इथं कंडिशन लागू झाली आणि सकाळी मी तुम्हाला डायरेक्टली इथून अपसाईडचा एक ट्रेड दिला होता. आज तुम्ही मॉर्निंगला जाऊन बघू शकता. ओके, आणि सेम ह्याच ठिकाणी बघा, सेम तेच आहे, फक्त आपण इथं 15 मिनटावरती बघतोय आणि इथं 3 मिनटावरती बघतोय. ओके, तर आता आपण समजा हे डिलीट केलं आणि इथून पण गोल्ड अपसाईडला चाललं आहे. तर आपल्याला काहीच करायचं नाही आहे, सोप्या पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे ते डबल ड्रॉ करायचं आहे. हे बघा, इथून इथपर्यंत आपण स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आणि फक्त आपल्याला बघायचं की गोल्ड करत आहे काय. जर तुम्ही नीट बघितलं तर जो पण बॉक्स तुम्ही ड्रॉ केला आहे त्याचं जर तुम्ही 50%चा वरचा पण भाग घेतला, हे बघा, तर इथून पण तुम्हाला पिन पॉईंट 75%पासून रिट्रेसमेंट बघायला भेटेल. हे बघा, इथून इथपर्यंत 130 पिप्सची. तिथून परत अपसाईडला गोल्ड गेले, सेम आहे. जर तिथून अपसाईडला चालले असेल आणि वरती जर नीट बघितलं तुम्ही, तर ह्या ठिकाणी गोल्डने गॅप ठेवला आहे. गॅप ठेवल्याच्या नंतर आपण काय करतो, सेम हाच बॉक्स घेऊन खाली ठेवतो बॉडीपासून. जेव्हा तुम्ही बॉडीपासून बॉक्स ठेवणार आहात तसं पिन पॉईंट तुम्हाला खाली बाईंगची एंट्री बघायला भेटणार आहे इथून. आणि इथं पण तुम्हाला काही समजलं नाही, या ठिकाणी बघा, जसं बॉक्सच्या बाहेर कॅन्डल प्रॉपर क्लोज केली, रिटेस्ट केली, तर इथून अपसाईडला पिन पॉईंट गोल्ड गेलेलं आहे. ओके, आणि इथून सेलिंग कशी आली ते पण बघू आपण. सेम जर तुम्ही हा जर बॉक्स घेऊन, कारण नीट जर बघितलं तर हा 15 मिनटाचा चार्ट आहे आणि इथून जर समजा आपण हे सगळं डिलीट केलं, हे सगळं डिलीट केलं आपण आणि आपण घेतलं होतं याचं डबल स्ट्रक्चर, असं डबल स्ट्रक्चर घेतलं होतं. तर गोल्डने काय केलं आहे, गोल्ड बाहेर एवढी मोठी स्पाईक सोडून कधी आतमध्ये येत नाही. तर अशा वेळेस आपण समजा इंडिकेटर ऑफ करून ह्याचा 50%चा जर आपण भाग घेतला असा, तर आपल्याला पिन पॉईंट कळतं की याचा सपोर्ट घेतला आहे. कारण मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की अपसाईडला अशी स्पाईक सोडून कधीच जात नाही, ते खाली येतं या पहिल्या बॉक्सच्या 50%पासून पिन पॉईंटवरती जातं. ओके, इथून वरती गेलेलं आहे गोल्ड. तर अशा वेळेस सेम जर आपण रेंज घेऊन, म्हणजे हीच डबल रेंज घेऊन जर आपण खालून लावली इथून, तर अपसाईडला तुम्हाला पिन पॉईंट इथं रेजिस्टन्स बघायला भेटेल. ओके, तर हा रेजिस्टन्स कितीच आहे, 3 मिनटावरती गेले तर इथं पिन पॉईंट तुम्हाला सेलिंग बघायला भेटेल किती, 100 पिप्सची. पण जर हाच बॉक्स घेऊन तुम्ही इथं ठेवला तर परत सेम केले गोल्डने, वरून आलं, परत 50%चा सपोर्ट घेतला, परत वरती गेलं. ओके, तर जेव्हा गोल्डला अपसाईड जायचं असेल तेव्हा ते रिट्रेसमेंट देतं 50%च्या पण 50%, म्हणजे 25%ची रिट्रेसमेंट पिन पॉईंट देतं, तिथून अपसाईडला जातं. आणि सेम बॉक्स जर तुम्ही हाच बॉक्स हीच रेंज जर घेऊन तुम्ही खालून परत ठेवली इथं, तर तुम्हाला एक गोष्ट इथं बघायला भेटेल की गोल्डने 75%च्या इथे
हे घेतलेलं आहे, रिट्रेसमेंट घेतलेली इथे आणि खाली गॅप ठेवलेला आहे. गॅप ठेवून वरती चालले तर अशा वेळेस तुम्ही जिथून पण गॅप ठेवलेला आहे तिथून जर बॉक्स ड्रॉ केला तर तुम्हाला पिन पॉईंटवरती 75% लेवल इथे बघायला भेटेल. ओके, आणि इथून प्रॉपर सेलिंग आलेली आहे. ओके, तर समजा तुम्हाला इथलं काही समजत नाही आहे काय करायचं काय नाही, तर तुम्हाला इथे एक बॉटम भेटला होता 50%ला, त्याच्यानंतर ही रिट्रेसमेंट 3 मिनटावरती इथे एक ट्रेड तुम्हाला प्रॉपर भेटला होता. ओके, आणि सेम जर हे तुम्ही 3 मिनटावरती गेलात ह्या ठिकाणी, आधी आपण हे डिलीट करू पूर्ण, आणि ह्या ठिकाणी समजा तुम्ही गेलायत, इथून तुम्ही रेंज काढली तर हा तुम्हाला 3 मिनटावरती पण बॉटम बघायला भेटेल, आणि इथून तर तुम्ही रेंज काढली ते रिट्रेसमेंट पण तुम्हाला सगळ्या बघायला भेटतील. ओके, आपण 15 मिनटावरती बघतोय. समजा हे तुम्हाला काही समजत नाही आहे, हे डिलीट करू आपण, हे पण डिलीट करू. तर आत्ता मागाशी जी पण सेलिंग येत आलेली होती ती बघू आपण. समजा इथं तुम्हाला काही समजलं नाही आहे आणि डायरेक्टली तुम्ही गोल्डची ही सेलिंग बघितली, ही जी सेलिंग आहे ती बघितली, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर छोटे छोटे पुलबॅक होते ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी, पण ह्या ठिकाणी नीट बघा तुम्ही केवढा मोठा पुलबॅक आहे हा. तर अशा वेळेस तुम्ही जर टॉपपासून रेंज काढली, त्याची कॅन्डल सिलेक्ट केली, 12-15ची कॅन्डल आहे, मागाशीचा जो सेलिंगचा ट्रेड आपण टेलिग्रामला शेअर केला होता तो ह्याच बेसिसवरती केला होता. 12-15ची डाऊन साईडची कॅन्डल आहे, तर ही एक रेंज आलेली आहे. आपण काय करायचं आहे, इथून इथपर्यंत एक रेंज घ्यायची आहे जी की मागाशी घेतली होती. आता मागाशी तर हे काय आपल्याला माहिती नव्हतं की रेड लाईनच्या खाली पण गोल्ड क्लोज होणार आहे, पण आता ते क्लोज झाले प्रॉपर आणि अपसाईडला चाललं आहे. पण मागाशीचा जो सेलिंगचा ट्रेड होता तो कसा कॅप्चर केला ते आपण बघू. पिन पॉईंट ह्या ठिकाणी बघा, सेम बॉक्स ड्रॉ केला आहे, आणि जर तुम्ही वरून हे बघितलं 75%ची लेवल, तर तुम्हाला इथं ब्रेक झालेली दिसेल 75%ची लेवल. हे बघा इथे पण ब्रेक झाली आहे, आणि सेम हे जर बघितलं तर इथे पण एक रेजिस्टन्स म्हणजे सपोर्ट दिसतोय. ठीक आहे, तर हे 3 मिनटावरती बघत होतो मी, आणि सेम बॉक्स मी हाच उचलून बॉक्स खालून जेव्हा मी बॉडीपासून लावतो तेव्हा पिन पॉईंट मला ह्या ठिकाणी पण एक रेजिस्टन्स बघायला भेटतो. इथे हा एक रेजिस्टन्स होता, हे बघा इथे ह्या ठिकाणी, आणि इथे पण एक रेजिस्टन्स होता. तर मगाशीचा ट्रेड ह्याच्यामुळेच आपण शेअर केला होता. जर तुम्ही झूम करून थोडंसं बघितलं तर तुम्हाला एकदम टॉपपासून मी दिला होता. ते कसं दिलता, सेम बॉक्स घेऊन जेव्हा आपण देतो तेव्हा खरं तर बॉडीपासून आपण हा बॉक्स ड्रॉ करतो आणि आपला ट्रेड असतो ह्या बॉक्सच्या 50% इथपर्यंत. पण इथून जेव्हा प्रॉपर सेलिंग आली तेव्हा गोल्डने खाली पण एक गॅप ठेवला, आणि गॅप ठेवून परत अपसाईडला चाललं होतं. तर अपसाईडला जायच्या वेळेस सेम बॉक्स आपण काय करतो, परत खालून बॉडीपासून लावतो. इथे बघा खाली बॉडीपासून इथे, आणि इथून परत अपसाईडला चाललं होतं. तर अशा वेळेस गोल्ड मल्टिपल गॅप ठेवून कन्फ्यूज करू शकतं. आपल्याला फक्त बॉडीपासून मार्क करत राहायचं आहे. तर खालून जेव्हा तुम्ही बॉडीपासून मार्क करता पिन पॉईंट 50%चा एक रेजिस्टन्स भेटतो आहे. ओके, तर हाच जो रेजिस्टन्स आहे, आणि एक मला माहिती होतं की खाली गॅप जो ठेवला आहे, इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं आहे, त्याच्यामुळे गोल्डला एकदा वरती जाऊन 50%पासून प्रॉपर सेलिंग द्यायची आहे. त्याच्यामुळं मग अशी सेलिंगचा ट्रेड मी दिला, आणि पिन पॉईंट तुम्हाला लेवल बघायला भेटल्या. आणि सेम आता पण बघा गोल्डने काय केलेलं आहे, इथून जे हे दिसतंय तुम्हाला, हे स्ट्रक्चर दिसतंय खाली डाऊन साईडचं, तर सेम आहे. हे बघा तुम्ही कुठून पण बॉडीपासून जेव्हा लावताल, आता या ठिकाणी बघा हा बॉक्स साईडला ठेवला मी, आणि इथे खाली बघा गॅप आहे. अशा वेळेस आपण काय करतो, गॅप ठेवून जर गोल्डवरती चालला असेल तर आपण हा जो बॉक्स आहे तो लावतो खालून बॉडीपासून. जेव्हा तुम्ही बॉडीपासून हा बॉक्स लावत आहे तसं पिन पॉईंट तुम्हाला वरती सेलिंगचा ट्रेड भेटतो आहे बॉक्सच्या 50%ला. इथून मग ही सेलिंग तुम्ही कॅप्चर केली असते इथपर्यंत, आणि तिथून परत गोल्ड अपसाईडला चाललं आहे. सेम बॉक्स जर घेऊन तुम्ही खालून जर लावला तर तुम्हाला एक गोष्ट कळते आहे की गोल्डने वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून गोल्ड खाली आलं आहे. तर अशा वेळेस तुम्ही सेम बॉक्सवरून जर बॉडीपासून लावला तर खाली तुम्हाला पिन पॉईंट बॉक्स कंप्लीट झाला एक बाईंगचा ट्रेड बघायला भेटतो आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही 15 मिनटावरती ड्रॉ करून त्यानंतर 3 मिनटावरती शिफ्ट जर झाले आणि फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर जर शोधले आणि त्याच्या बॉडीपासून जर मार्क केला तर तुम्हाला पिन पॉईंट डायरेक्टली ट्रेड बघायला भेटतात. ओके, आणि ते तुम्ही कॅप्चर पण करू शकता. आता गोल्ड जे वरती चाललेलं आहे ते जर तुम्ही बघितलं, हे बघा ह्या ठिकाणी 15 मिनटावरती, आधी आपण हे डिलीट करू,
हे डिलीट करू. आपल्याला समजा बघायचं आहे की गोल्ड किती अपसाईडला चाललेलं आहे. एकदम आपण बॉटमची कॅन्डल घेऊया इथून. दोन्ही इक्वल कॅन्डल आहेत. आपण ग्रीन कॅन्डल घेऊ जी पण लेटेस्ट कॅन्डल असेल आपल्या चार्टवरती. 21, 19, 15, 21, 19, 15 अपसाईड. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजली असेल. हे बघा पिन पॉईंट सेलिंग कुठून येते. आणि एक गोष्ट अजून पण डोक्यात ठेवा, खाली गोल्डने इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून गोल्डवरती चालले आणि ज्यांनी पण इथे सेलिंग केली होती त्यांचा डबल टॉप बनवून गोल्ड खाली येणार. ओके, कारण मागाशी पण मी तुम्हाला सांगितलं की एकदमच क्रिटिकल कंडिशनमध्ये गोल्ड काय करतं, खाली जर इथून जाऊन ह्या बॉक्सच्या 50% पासून जर सेलिंग आली नाही तर जो पण टॉप असेल तो डबल टॉप तयार करतं आणि तिथून खाली प्रॉपर येतं. ओके, तर तसं पण जर नीट बघितलं तर आपण अपसाईडला पण इथं ट्रेड आत्ता कॅच केला. इथं बॉटमपासून एकदम पिन पॉईंट ह्याच्यात नाही म्हणलं तर 150-200 पिप्स तुम्ही इथं निघू शकता बाहेर. ओके, आणि आता जे पण असेल ते असं नाही की दिवसभर तुम्हाला ट्रेड करायचे आहेत. फक्त तुमच्या कंडिशन शोधायच्यात, इनकम्प्लीट स्ट्रक्चर शोधायचं आणि तिथं ट्रेड घ्यायचं आहे. जर तुम्ही नीट बघितलं नाही ते इथे तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठं दिसणार नाही. एकदम बॉटम भेटेल. इथून फक्त या ठिकाणी तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटलं. बॉटमपासून तुम्ही बाईंग केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठंच इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटलं नाही. जिथं जिथं भेटली तिथं तुम्ही जर बाईंग केली तर तुम्हाला ट्रेड कॅप्चर करता येतील. ओके, काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता किंवा प्रॅक्टिससाठी तुम्ही लर्निंग व्हिडिओ पण जॉईन करू शकता. काही तुम्हाला कुपन कोड वगैरे पाहिजे असेल तर ते मी शेअर करायला लावतो. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा इथून आपण बॉक्स करणार आहे ड्रॉ इथपर्यंत बॉटमपर्यंत, कारण आपण अप साईडला ड्रॉ करतो आहे. आणि सेम आपण जाणार आहोत 3 मिनटावरती. 3 मिनटावरती जसं तुम्ही जाणार आहात, तुम्ही घेतलं आहे ह्या बॉक्सच्या 75% लेवल. 75%ला पण एक प्रॉपर सेलिंग बघा किती 80 पिप्सची आहे. आणि तिथून गोल्ड अपसाईडला चाललेलं आहे. कारण गोल्ड कधी पण असं स्पाईक मारून खाली येत नाही. आणि जरी स्पाईक मारून खाली आलंच तरी आपण एक गोष्ट बघू की गोल्ड किती खाली आलेलं आहे. सेम बॉक्स घेऊन आपण जर वरून ठेवला तर खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. आपण हात जर बॉक्स बॉडीपासून मार्क केला तर वरती पण गोल्डने इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून खाली आले. खाली कुठपर्यंत आले ते पण बघा. हाच बॉक्स आहे. मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं वरतीचं इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर खाली येतं आणि खालच्या बॉक्सच्या 50% पासून गोल्ड सपोर्ट घेऊन वरती जातं. तर कंडिशन फक्त डोक्यात ठेवायच्यात, गोल्ड कसं काम करते काय करते आणि त्याच्यानुसार तुम्ही पण काम करू शकता. आणि सेम जर तुम्ही हाच बॉक्स घेऊन जर खालून ठेवला तर वरती तुम्हाला पिन पॉईंट सेलिंग बघायला भेटेल. मग इथून तुम्ही प्रॉपर सेलिंगचा प्लॅन करू शकता. ओके, तसं पण खालच्या साईडला तुम्हाला पेंडिंग मुवमेंट भेटणार आहे. ओके, तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने काम करू शकता. बाकी काय असेल तर कमेंट करा आणि टेलिग्रामला बिंदास DM करा. ओके.